नमस्कार भारत, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहत आहात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत महाराष्ट्रातील यवतमाळ शहरामध्ये आणि यवतमाळ शहर हे यवतमाळ वाशिम मतदारसंघामधलं प्रमुख शहर आहे. आणि आज येथे महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार माननीय संजय भाऊ देशमुख उमेदवारी अर्ज भरणार आहे. माझ्यासोबत येथे जनसागर आपल्याला जो दिसत आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, आपलं नाव सांगा. मी अजय गाडगे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख. आणि आज येथे सन्माननीय महाविकास आघाडीचे उमेदवार संजय भाऊ देशमुख साहेब यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या लाखोंच्या संख्येने इथे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित झालेले आहे. आणि थोड्याच वेळात येथे आम्ही सन्माननीय शिवसेना नेते आदित्य साहेब आणि रोहितजी दादा यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नामांकन अर्ज सादर करणार आहोत. आणि ही जी आज इथे गर्दी आहे हे एक त्या निवडणुकीची म्हणजे एक झलक आहे की महाविकास आघाडीचे संजयजी देशमुख साहेब हे लाखोच्या संख्येने येथे आपण जे जमलेला जनसमुदाय पाहतात की हा मतात परिवर्तन होऊन मोठ्या मोठ्या धिक्क्याने संजय भाऊ देशमुख हे येथे विजयी होतील अशी एक ही आजची परिस्थिती आहे. आणि आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे असतील एकजुटीने काम करून येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार, महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चितपणाने लाखोंच्या संख्येने येथे आम्ही विजयी करू असं तुम्हाला आश्वासित करू इच्छितो. सर, कुठून आला आपण? पूर्ण नाव माझं दिलीप रामदासजी खडसे, ब्राह्मणवाडा पश्चिम, माजी सरपंच. कशासाठी आला? आम्ही संजय भाऊ देशमुख यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे नेते माणिकराव भाऊ ठाकरे साहेब यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार आणि या आघाडीचा धर्म पाळून आम्ही सर्व इथे काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेलो आहोत आणि भरघोस मतानं आम्ही निवडून आणू असं आमच्या नेत्यांनी सुद्धा काल आपल्या भाषणामधून सांगितलं. आणि गावोगावी जाऊन आम्ही सुद्धा चांगल्या एकंदरीत आपण संजय भाऊ देशमुख यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याकरता आलेला आहात. प्रचंड जनसमुदाय जमलेला आहे, त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. भाऊ, कुठून आलात आपण? मी तालुका जिल्हा वाशिम, मुक्काम एकांबा, पोस्ट हानसिंग. मी महाविकास आघाडीचे उमेदवार व संजय भाऊ देशमुख यांच्या अर्ज भरण्याकरता आलो. आणि येणाऱ्या काळात सत्तापलट होणार हे निश्चित. येणारा काळ हा मोदी साहेबांनी सगळं आश्वासनाचे पोकळ आश्वासनं दिले आणि त्यांनी काहीच आमचं कोणते जे मालाला भाव नाही, काही नाही. मी एक खुद ज्येष्ठ शिवसैनिक आहे, ज्येष्ठ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मी शिवसैनिक हो. आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडी जास्तीत जास्त मताने निवडून येईल. उपस्थित असलेले जनसमुदायामधील आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, कुठून आलात आपण आणि कशासाठी आलात? मी ओंकार नगापूर, लाखराजी तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळमधून आलेलो आहे. सर, लाखराजी तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळमधून आलेलो आहो. कशासाठी आलात? हे संजय देशमुख महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्याचं नामांकन आज भरणं आहे, त्यांच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. इतरही काही आपल्यासोबत वयोवृद्ध जनमानस दिसत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काका, कुठून आला आपण आणि कशासाठी आलात जरा आम्हाला सांगावं. आम्ही बाबुळगाव तालुक्यातून गळवा इथून आलेलो आहोत. देश वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. कारण सध्या देशात हुकुमशाही चालू आहे आणि म्हणून लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, देश जिवंत राहिला पाहिजे, म्हणून हे दुसरी लढाई आहे. त्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मी गोपाल अंबादास ठाकरे, वाई तालुका कारंजा जिल्हा वाशिम इथून आलेलो आहोत. आणि संजय भाऊ देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी आज कार्यक्रमाला आम्ही आलेलो आहोत. गावकरी मंडळी, सर्व वाई गावकरी मंडळी. आज शेतकऱ्याच्या मुद्द्यावर आम्ही शिवसेनेला समर्थन देण्यासाठी आलेलो आहोत. आपल्यासोबत येथे काही कार्यकर्ते आहे. सर, आपण कुठून आलेला आहात आणि कशासाठी आलेला आहात? मी यवतमाळ तालुक्यामधून आलेलो आहे आणि इथे संजय भाऊ देशमुख यांचा निवडणूक अर्ज भरण्यासाठी इथे प्रचंड प्रमाणात आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे. आणि येणाऱ्या 26 तारखेला महाविकास आघाडीचे संजय भाऊ देशमुख यांचा प्रचंड मताने विजय होईल. महायुतीला अजून या ठिकाणी उमेदवारसुद्धा असा मिळालेला नाही. खुद्द मोदी साहेब जरी या ठिकाणी उभे राहिले तरी त्यांचा पराभव अटळ आहे.
आम्ही झोडगा तालुका कारंजा जिल्हा वाशिम इथून आलेलो. आम्ही संजय भाऊ देशमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे अधिकृत उमेदवार आहे लोकसभेचे, त्यांना पाठिंबा दर्शनासाठी आम्ही आणि आमच्या गावची मंडळी 2 गाड्या घेऊन आम्ही इथं पाठिंबा दर्शनासाठी आलेलो आहोत. प्रचंड जनसमुदाय येथे जमलेला आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांच्या मनातील प्रतिक्रिया जाणून घेऊया. काका, कुठून आला आपण आणि कशासाठी आलात जरा आम्हाला सांगावे. मी कारंजा मतदारसंघातून पोहा सर्कलमधून आलेलो आहो. आम्हाला संजूभाऊ देशमुखचे हात बळकट करायचे आहे. उद्धव साहेबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मोदीला हे पुरं झोपून ठेवायचं आहे. मोदी म्हणते 400 पार, आम्हाला करायचं आहे त्याला हद्द पार. एवढी आमची विनंती आहे. कास्तकारासाठी मोदी हे अजिबात सरकार कामाचं नाही आहे. अहो जरा विचार करा ना साहेब, जरा तुम्ही बी. शेतकऱ्याचे किती हाल हेवलना चालू आहेत. ते कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, 15 लाख कुठे गेले त्याचा पत्ता नाही. सर, कुठून आलात? आम्ही वाशिम जिल्ह्यावर ना. कशासाठी आलेला? मी संजय देशमुखसाठी इथं हजर झालो. काय आहे आज? आम्ही भोईनीवर ना आमचे सरपंच बाळूभाऊ राठोड. किती लोक आलेले आहात? संपूर्ण जवळपास 20 लोक आलेलो आहोत भोईनीवरनं. आमचं खेडगाव आहे इंजोरी सर्कलमधनं. तर आमचा एक उद्देश आहे की जे संजय भाऊ तमराव देशमुख आहे की बऱ्याच दिवसापासून आम्ही वंचित म्हणजे त्रसलेलो आहोत आणि हे जे उमेदवार आहे आम्हाला खूप मनापासून आवडते आणि आम्ही त्यासाठी इथं आमचे बावडी घेऊन पूर्ण ग्रामपंचायत सदस्य घेऊन इथं आम्ही हजर झालेले आहोत. नवनिर्वाचित सरपंच आमचे बाळूभाऊ राठोड हे भोईनीवरनं यांचं सहकार्याने आम्ही इथं उपस्थित झालेलो. तर 50-60 किलोमीटरवरून आलेले हे कार्यकर्ते आहे आणि संजय भाऊ देशमुख यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याकरता आलेले आहेत आणि येथे संजय भाऊ देशमुखच आम्ही विजयी करू अशा प्रकारची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. धन्यवाद. तर येथे नवतरुण सुद्धा उपस्थित झालेले आहे. त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, आपण कुठून आला आणि कशासाठी आला? मी दारव्हा तालुक्याहून कोवळ्या गावातून आलेलो आहोत. आणि कशासाठी आला? आम्ही माननीय संजय भाऊ देशमुख यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेलो आहोत. किती लोक आलेले आहात? आपण जसे आपण तरुण सर्व दिसत आहात, तर किती लोक आलेले आहात? जवळपास माझ्या गावातून 30 ते 40 तरुण माझ्यासोबत आलेले आहेत. आणि कारण आमच्या मतदारसंघापर्यंत आजपर्यंत आमच्या मतदारसंघातील विकास कामं ही ठपलेली दिसली आणि म्हणून आम्ही परिवर्तन आणण्यासाठी आज सगळे 25 ते 30 युवा कार्यकर्ते सोबत घेऊन माननीय संजय भाऊ देशमुख यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेलो आहोत. इतरही काही तरुण आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. भाऊ, कुठून आलात आपण? आम्ही सुकळून आलेलो आहे. कशासाठी आलेला जरा आमच्या दर्शकांना सांगा. भाऊला साथ देण्यासाठी. किती किलोमीटरवरून आलेला आहात आणि एकटेच आलात का इतरही काही कार्यकर्ते घेऊन आलात? किती लोक आलात? 50 ते 60 जण आलेलो आहे आम्ही. तर हे नवतरुण सर्वजण उमेदवार संजय भाऊ देशमुख यांच्या समर्थनात येथे उमेदवारी अर्ज भरण्याकरता आलेला आहे. आपण यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे. धन्यवाद.